प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। भारत सरकारच्या श्रमशक्ती धोरण 2025 याचा मसुदा जवळपास तयार झाला आणि हे श्रमशक्ती धोरण हे 3 टप्प्यात लागू केले जाईल आणि त्यामध्ये सरकारचा असा दावा आहे की यामुळे कामगार यांचा कल्याणाचा मार्ग प्रशस्त होईल आणि हा कल्याणाचा मार्ग प्रशस्त होण्याचा जो भाग आहे त्यामध्ये त्यांनी जो उल्लेख केलेला आहे त्यांच्या ड्राफ्टमध्ये त्या मसौद्यामध्ये तो उल्लेख आहे मनुस्मृतीचा। भारतातील आधुनिक कामगार कायदे हे संविधान आल्यानंतर आले, परंतु या मसौद्यामध्ये त्यांनी मनुस्मृतीचा उल्लेख करून याज्ञवल्क्य स्मृती, नारद स्मृती अशा प्रकारच्या स्मृतींचा उल्लेख करून असं म्हटलं आहे की मनुस्मृतीच्या अनुषंगाने हे जे कायदे होते या कायद्यांमध्ये खऱ्या अर्थानं कामगारांचं उत्थानाचा हा कायदा होता आणि यामध्ये तो मार्ग आणि यावर काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतले, परंतु त्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार आणि नेते हे म्हणत होते की आम्ही संविधान बदलण्यासाठी 400 पार येणार आहोत, परंतु त्यांची ही 400 पारची जी भूमिका होती ती भारतीय नागरिकांनी हाणून पाडली, मतदारांनी हाणून पाडली आणि अवघ्या 240 वर ते थांबले। अर्थात ही 240 ही संख्या देखील त्यांची योग्य नाही, ते त्यापेक्षाही 100ने खाली आहेत असा आरोप अनेक विरोधी पक्षांनी केला। अर्थात तो वाद हा ते राजकीय पक्ष बघतील, परंतु सर्वात महत्त्वाचं की जी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाड मुक्कामी जाळली होती आणि ती मनुस्मृती जाळल्यानंतर त्यांनी या देशाचं भारतीय संविधानही निर्माण केलं आणि त्या भारतीय संविधानामध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक प्रवर्गाला, प्रत्येक समूहाला त्यांनी अधिकार बहाल केले, त्यांचा कल्याणाचा मार्ग दिला आणि त्यांची कर्तव्याचीही त्या ठिकाणी मांडणी केली। मनुस्मृती जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे जाळली गेली त्यानंतर तत्कालीन अनेक माध्यमांनी त्यावर भाष्य केलं। अर्थात त्या काळातली माध्यमं ही निश्चितपणे कर्मठ अशा विचारांची होती आणि त्यामध्ये अनेकांनी या अर्थात मनुस्मृती जाळल्यानंतर या घटनेने अनेकांनी आपल्या लेखनातून जरी लिहिलं असलं तरी काही लोक चाणाक्षपणे लिहित होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर पत्र लिहून राजमान्य भुसकुटे यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून विचारणा केली होती, तुम्ही मनुस्मृती जाळली याचं वाईट वाटलं। कुलाबा समाचारमध्ये ती बातमी वाचली, धुळ्याच्या प्रबोधकारमध्ये ती बातमी वाचली, अशा अनेक काही साप्ताहिकांमध्ये ती बातमी वाचली आणि वाईट वाटलं। आता या भुसकुटेंना काय वाईट वाटलं की त्यांनी त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या घटनाक्रमाला उद्देशून ते म्हणतात की मनुस्मृती ही तत्कालीन एक जुन्या नियमांची एक जंत्री होती, ती जाळून आता काय होणार, आता काय त्या मनुस्मृतीच्या जंत्रीने समाज व्यवस्था चालते का, असा त्यांनी प्रश्न विचारला होता। आणि मग आज समाज त्या मनुस्मृतीच्या विचारावर चालत नव्हता, अशा वेळी ते जाळण्यामध्ये काय हासिल आहे असा प्रश्न त्यांनी विचारला होता। त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की जसा एखादा किराणा व्यापारी असतो, किराणा दुकानदार असतो, त्या काळात तो शब्द वापरला जायचा की वाण्याचं दुकान, त्यामध्ये पुड्या बांधण्यासाठी जे कागद वापरले जातात ते कागद रद्दी असतात, मग त्या तशा रद्दीसारखी मनुस्मृती होती का? तर बाबासाहेब म्हणतात की मनुस्मृती जाळल्यानंतर तुम्हाला जे वाईट वाटतं, जो राग आला, जो संताप आला, याचा अर्थ तुम्ही मनुस्मृतीचे नियम लागू करत होते, पाळत होते असा त्याचा अर्थ होतो। जर नुसत्या रद्दीला जाळून टाकलं तर जसा कोणी आक्षेप घेत नाही, जळफळाट होत नाही, तसा मनुस्मृतीला जाळल्यानंतर जळफळाट झाला नसता, याचा अर्थ मनुस्मृतीमधले नियम तुम्ही वापरतात, ते लागू करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वेळी म्हणजे 25 डिसेंबर 1927 नंतर ज्या अनेक वादांना त्यांनी उत्तरं दिली त्यामध्ये हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब ह्या ज्या बाबी नमूद करतात त्याच आजच्या सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेमध्येच नाही तर ते मनुस्मृतीचं प्रत्यक्ष अंमलबजावणी ते करू पाहत आहेत। संविधान बदलता येत नाही, त्यामुळे संविधानाला बगल द्यायची आणि संविधानाच्या पेक्षाही प्राचीन भारतामध्ये कसं सामाजिक जीवन, सामाजिक कायदे, नियम, रूढी, परंपरा या कशा महान होत्या, ही गोष्ट जेव्हा श्रमशक्ती नीती 2025च्या धोरणामध्ये मसुद्यामध्ये जेव्हा ते आणतात आणि यावर काही राजकीय पक्ष आक्षेप घेतात, अर्थात हे त्यांना माघारी घ्यावंच लागेल। अर्थात त्या संदर्भात अजून फार गवगाव झाला नसला तरी ही गोष्ट आज ना उद्या त्यांना माघारी घ्यावीच लागेल, कारण या देशामध्ये मनुस्मृतीची राज्य व्यवस्था किंवा कायदे हे संविधान अंमलात असेपर्यंत लागू होऊ शकत नाही, परंतु धडपड मात्र त्यांची चाललेली आहे।
श्रमशक्ती धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणत की या देशातली जाती व्यवस्था आणि त्या जाती व्यवस्थेला आधार देणारे धर्मग्रंथ, या धर्मग्रंथांनीच त्या जाती व्यवस्थेला आणि त्याच्यातल्या क्रमिक असमानतेला, विषमतेला जे पाठबळ दिलं आहे, असा पाठबळ देणाऱ्या धर्मग्रंथांनाच आपण नष्ट केलं पाहिजे हे त्यांनी त्या काळात म्हटलं. आणि म्हणून मनुस्मृतीला जाण्याचं पाऊल त्यांनी त्या काळामध्ये उचललं. पण आजही मनुस्मृतीचा पुळका सत्तेमध्ये असणाऱ्या मसुदा तयार करणाऱ्या लोकांना काय येतो आहे, हा मात्र या निमित्तानं लोकांना चीड येणारा असा प्रश्न आहे, भाग आहे. या मनुस्मृतीचा उल्लेख आणि समावेश करण्याला या देशातील संविधान वाचवण्याची लढाई करणारे राजकीय पक्ष पूर्णपणे विरोध करणार आहेत की नाही, ते उघडपणे ते सरकारला किंवा त्या त्यांना माघार घ्यायला भाग पाडणार आहेत की नाही, हा आता लोकांच्या समोर प्रश्न आहे. कामगार आणि त्याचं उत्थान जर मनुस्मृतीने झालं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेमध्ये जी श्रम विभागणी झाली ती श्रमांची विभागणी नसून श्रमिकांची विभागणी आहे, हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तेव्हा श्रमिकांची विभागणी करणाऱ्या कुठल्याही श्रुतीला या देशामध्ये किमान संविधान असेपर्यंत वाव नाही. आणि संविधान बदलण्याची मानसिकता जरी असली तरी उघडपणे ती कुणाची प्राज्ञा नाही. त्यामुळे श्रमशक्ती नीती 2025 यामध्ये मनुस्मृतीचा आलेला उल्लेख हा मागे घेण्यासाठी या देशामध्ये दबाव येईलच, परंतु त्याची जाहिरात किंवा ते जाहीरपणे अजून लोकांच्या समोर न आल्यामुळे ते काही काळ सुप्तावस्थेत असे दिसतं आहे. परंतु राजकीय पक्षांनी ही भूमिका जाणून घेऊन त्या संदर्भात आपण काय पावलं उचलणार आहात यावर निश्चित विचार करायला हवा. आपण हा व्हिडिओ ऐकला, त्यावर आपण लाईक केलं किंवा तो आपल्या इतर मित्रांना, नातेवाईकांना पाहण्यासाठी शिफारस केला तरी आपली या व्हिडिओवर नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कळवा. आणि ती आपली प्रतिक्रिया आम्ही विचारात घेऊन त्या संदर्भात नवीन या प्रक्रियेतला एक व्हिडिओ आम्ही पुन्हा तुमच्या समोर घेऊन येणार. धन्यवाद.